आम्ही बाधित शेतकरी मी विजय कुमार पाटील इथं हत्तीस म्हणून जवळ गाव आहे. इथं आम्ही शेळगावला आज रास्ता रोकोसाठी कृषी दिना दिवशी उपस्थित आहोत. आमची मागणी अशीच आहे की आमची जी जमीन आमच्या वडिलोपार्जित जमीन आमच्या पिढ्यानपिढ्यांनी जी आम्हाला जशीच्या तशी दिली आहे, आमची अर्थ हक्क आहे शासनाला. आमची विनंती आहे, आमची जमीन जशीच्या तशी आम्ही पुढच्या पिढीला काहीच दुसरं देऊ शकत नाही, आम्ही जास्त काय मिळवून देऊ शकत नाही शेतकरी म्हणून. तर जशी जमीन आमची आली आहे तशी आमच्या फक्त पुढच्या पिढीसाठी देण्यासाठी ठेवावी आणि हा महामार्ग रद्द करावा, कारण आमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उपलब्ध होऊ शकतो. एवढीच आम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. सरकारने भूसंपादन करण्याची घोषणा केली, भूसंपादनाला देखील जे आहे ते अधिकारी बांधावरती येत आहेत, काय सांगा? हा तर मुळात शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे. कारण काय माहीत आहे का, शासनाने 1955चा सक्तीचा भूसंपादनाचा कायदा लावून अगदी इंग्रजांची जी मानसिकता होती, जी मोगलांची मानसिकता होती, जी मोगलाई होती, ती आधुनिक मोगलाई आणायचा खरोखरच प्रयत्न लावलेला आहे. काहीच कारण नाही ना. सरकार काय सांगतं, नुसती 1955चा सक्तीचा भूसंपादनाचा कायद्याची नोटीस दाखवताना आम्हाला तुमची जमीन घ्यायची, असं कुठं असतंय का? त्या साधं शेतकऱ्याला सिंगल सुनावणी घेतली नाही त्याची. प्रांताधिकाऱ्यांना आम्ही बोललो, लोटांगण आंदोलन केलं बार्शीला आम्ही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, शेतकऱ्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून त्या दिवशी राजू शेट्टी बोलले किंवा तुम्ही कसाबला सुद्धा म्हणणं मांडायची संधी दिली. आणि हा शेतकरी आहे, तुमचा पोशिंदा, या जगाचा पोशिंदा, या राज्याचा देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो. त्या शेतकऱ्याला साधी सिंगल नोटीस किंवा त्या शेतकऱ्याचं छोटंसं म्हणणं सुद्धा हे सरकार ऐकून घ्यायला तयार नाही. फक्त 1955च्या कायद्याचा धाक दाखवून आणि पोलिसी बळाचा वापर करून यांना जमिनी घ्यायच्यात आणि त्या कंत्राटदारांच्या खिशात घालायच्यात, एवढा अतिरेक या शासनानं चालू केलेला आहे. याच्या पुढे जर अधिकारी भूसंपादनासाठी आले तर काय करणार? आम्ही परवा शेळगाव हद्दीत सावंतवाडी, तुळजापूर आणि सोलापूर या हद्दीत आम्ही अधिकारी भूसंपादनासाठी आले असता, फौजफाट्यासह आले असता, त्याच प्रतीचं उत्तर देऊन, विनंती करून, बोटासहित पाय धरून, हात जोडून त्यांनी आम्हाला अटक करायचा प्रयत्न केला, बळजबरी करायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आम्ही त्यांना तिथून हुसकावून लावलेलं. आणि अशाच प्रकारचं चोख प्रत्युत्तर, त्याच्यापेक्षा कठोर प्रत्युत्तर इथून पुढे दिलं जाईल.